Example on conservation of angular momentum. A flywheel used to prepare earthwork is set into rotation at 100 rpm. 100 rpm. It is in the form of discs. It is in the form of discs of mass 10 kg and radius 0.4 meter. And radius 0.4 meter. A lump of clay, a lump of clay to be taken equivalent to particle, to be taken equivalent to particle of mass 1.6 kg falls on it and adheres to it and adheres to it at a certain distance x, at certain distance x from the center. Calculate x if wheel now rotates at if wheel now rotates at 30 rpm. बघ हा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम काय सांगतो, अ फ्लाय व्हील यूज टू प्रिपेअर आउटवर्ड पोस्ट इज सेट into rotation at 100 rpm. It is in the form of discs of mass 10 kg and radius 0.4 meter. म्हणजे the flywheel आहे, हे flywheel आहे in the form of discs. बरोबर आहे. या डिस्कच्या फॉर्म मध्ये आहे, या डिस्कच्या फॉर्म मध्ये आहे तर त्याचा मास दिलेला आहे आपल्याला 10 kg आणि रेडियस दिलेला आपल्याला 0.4 मीटर. A lump of clay to be taken equivalent to the particle म्हणजे एक मातीचा गोळा या डिस्क वरती येऊन पडला. तर तो मातीचा जो गोळा आहे या डिस्क वरती येऊन पडला, तो पडला x या डिस्टन्स वरती. कुठून? या सेंटर पासून. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे सेंटर पासून तर या मातीच्या गोळ्यापर्यंतचं हे डिस्टन्स आहे x. या गोळ्याचं वजन जे आहे, मातीचा जो गोळा आहे याचं वजन आहे m2 कन्सिडर करू आपण 1.6 kg. falls on it at a certain distance x. म्हणजे या सेंटर पासून x या डिस्टन्स वर हा गोळा येऊन पडला. तर आपल्याला काढायचा कॅल्क्युलेट x if now rotate at 80 rpm. म्हणजे सुरुवातीला याचा rpm किती होतं? याचा rpm होतं 100 rpm. बरोबर आहे. याचा होता 100 rpm आणि हा मातीचा गोळा येऊन पडल्यानंतर याचं झालं 80 rpm. बरोबर आहे. आता हे 100 rpm आहे, आपल्याला रिव्हॉल्यूशन पर मिनिट नाही पाहिजे, आपल्याला रिव्हॉल्यूशन पर सेकंड पाहिजे. मग आपण काय करू, 100 डिवाइडेड बाय 60 rps आणि इकडे करू 80 डिवाइडेड बाय 60 rps. एका मिनिटामध्ये
80 आरपीएम तर एका सेकंदामध्ये 80 डिवाइड बाय 60 आरपीएस. इकडे 100 डिवाइड बाय 60 आरपीएस. रिव्हॉल्यूशन पर सेकंड म्हणजे एका सेकंदामध्ये 100 डिवाइड बाय 60 रिव्हॉल्यूशन पर मिनिट. याला आपण हर्ट्ज सुद्धा म्हणतो. ठीक आहे. तर असा हा क्वेश्चन आहे. आपल्याला काढायचा हा डिस्टन्स x जो मातीचा गोळा येऊन पडला तो आपल्याला डिस्टन्स काढायचा आहे. की हा मातीचा गोळा येऊन जो पडला या डिस्क वरती हा सेंटर पासून किती अंतरावर आहे. ठीक आहे. मग आता इथे याने क्वेश्चन मध्ये द्यायला पाहिजे होतं की याच्यावरती कुठलाच एक्सटर्नल टॉर्क नाहीये. बरोबर आहे. आपण कन्सिडर करू की टाऊ जो आहे एक्सटर्नल जो टॉर्क आहे हा 0 आहे. त्या केस मध्ये काय होतं, केस मध्ये L1 L2 हे आपण बघितलं. कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम काय सांगतं की अँग्युलर मोमेंटम जो आहे हा कॉन्स्टंट राहतो केव्हा, जेव्हा एक्सटर्नल टॉर्क हा 0 राहतो. ठीक आहे. तर आता सॉल्व करू. बघा या केस मध्ये ज्यावेळेस मातीचा गोळा इथे नव्हता त्या केस मध्ये याचा अँग्युलर मोमेंटम आहे L1 आणि गोळा येऊन पडला त्यावेळेस अँग्युलर मोमेंटम झाला L2. ठीक आहे. मग L1 ला आपण कसं लिहू शकतो, L1 ला लिहू शकतो I1 ओमेगा 1 आणि याला लिहू शकतो I2 ओमेगा 2. आता या ओमेगाची व्हॅल्यू आपल्याला इथून मिळेल आरपीएम म्हणून. मग ओमेगा 1 काय भेटलं आपल्याला 2 पाय n1. बरोबर आहे. तर 2 पाय n1 काय 2 पाय n आहे आपल्याकडे रिव्हॉल्यूशन पर सेकंड 100 डिवाइड बाय 60 हे झालं ओमेगा 1. आणि इकडे ओमेगा 2 काय भेटलं आपल्याला ओमेगा 2 2 पाय n2 2 पाय into 80 डिवाइडेड बाय 60 हे झालं ओमेगा 2. आता आपल्याला पाहिजे मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस डिस्क अबाउट दिस ऍक्सिस. बरोबर आहे. हे आहे डिस्टन्स r. मग मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क काय आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क काय आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क आहे mr² 2. बरोबर आहे. मग हा डिस्क साठी आहे तर आपण करू कन्सिडर m1 r1 आणि ओमेगा आहे आपल्याकडे 2 पाय 100 डिवाइडेड बाय 60 इक्वल्स टू. आता इकडे बघा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस डिस्क काय येईल. आता याच्यावरती मातीचा गोळा आहे. मग याच्यावरती जर मातीचा गोळा आहे तर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया पूर्ण सर्व याचा घ्यावा लागणार ना. मग याच्यामध्ये काय येईल मोमेंट ऑफ इनर्शिया I2 काय येईल, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क m1 r1² 2 प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस इले मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस इले अबाउट दिस ऍक्सिस. म्हणजे आपल्याला या पूर्ण सिस्टीमची जर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिजे तर आपल्याला या डिस्कची मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिजे आणि त्याच्या सोबत या गोळ्याची सुद्धा मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिजे अबाउट दिस ऍक्सिस. बरोबर आहे. मग आपल्याला माहित आहे की डिस्कची मोमेंट ऑफ इनर्शिया आपण m1 r1/2 ने काढतो प्लस याची काय राहील मातीच्या गोळ्याला आपण कन्सिडर केलं m2 मास m2 आणि डिस्टन्स किती आहे x. हा जो डिस्टन्स आहे हा एक्सिस पासून किती आहे x आहे तर तो x म्हणजे मास इनटू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. ठीक आहे. हे झालं I2. मग इथे पुट करा m1 r1² 2 प्लस m2 x² इनटू I2 किती आहे 2 पाय इनटू 80 डिवाइडेड बाय 60. लक्षात येतंय. तर बघा आता हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. याला सिंप्लिफाय करा. सॉल्व करण्यासाठी याला सिंप्लिफाय करा. सिंप्लिफाय कसं होईल 2 पाय इकडे आणि 2 पाय इकडे कॅन्सल होईल. हे 60 इकडे कॅन्सल होईल. आणखी काय राहिलं m1 r1²
100 by 2 m1 r1 square म्हणजे 100 m1 r1 square by 2 equals to इकडे काय राहिलं 80 राहिलं ना 80 into m1 80 m1 r1 square by 2 plus 80 m2 into x square हे इतकं भेटलं आपल्याला. आणखी पहा याच्यामध्ये काय होतं आपल्याला काढायची x ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे x ची व्हॅल्यू. मग x ची व्हॅल्यू आपण कशी काढणार ही टर्म इकडे घेऊन घ्या म्हणजे याच्यात काय राहील 80 m2 x square equals to 100 m1 r1 square by 2 हे इकडे प्लस आहे इकडे गेला मायनस होईल minus 80 m1 r1 square by 2. मग आता इथून पुढे काय होईल इथून पुढे बघा 100 m1 r1 square minus 80 m1 r1 square म्हणजे काय येते 20 मग इथं येईल 80 m2 x square equals to 20 m1 r1 square by 2 हे राहिलं 10 बरोबर आहे हे राहिलं 10 आणि इकडे काय आहे 8 बरोबर आहे. आता हा 8 जो आहे हा इकडे शिफ्ट करा म्हणजे इथे m2 x square equals to m1 r1 square by इथे आलं 8 हा इकडे शिफ्ट होईल इकडे 8. आता आपल्याकडे बघा m2 आहे m2 किती आहे 1.6 पुट करा 1.6 x square equals to m1 किती आहे आपल्याकडे m1 आहे 10 kg 10 into r1 square r1 किती आहे आपल्याकडे 0.4 मीटर 0.4 square divided by 8. आता हे इकडे शिफ्ट करा x square equals to 10 into 0.16 चारचा स्क्वेअर 16 divided by 8 into 1.6. तर हे याला सॉल्व केल्यानंतर x ची किंमत येते स्क्वेअर रूट ऑफ 0.125 आणि x ची किंमत जी येते ही x ची किंमत येते 0.353 मीटर. अशा प्रकारे हे प्रॉब्लेम सॉल्व करायचे. प्रॉब्लेम समजला म्हणजे त्याचं सोल्युशन मिळालं. स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही याचा. आपल्याला नेक्स्ट प्रॉब्लेम बघायचा आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे अ सेलिंग fan a ceiling fan having
moment of inertia 2 kg meter square attains its maximum frequency of 60 rpm in a 2 pi second in 2 pi seconds. Calculate its power rating. हा प्रॉब्लेम आहे आपल्याकडे बघा प्रॉब्लेमला समजून घ्या. अ सीलिंग फॅन हॅव्हिंग मोमेंट ऑफ इनर्शिया 2 kg मीटर स्क्वेअर म्हणजे एक सीलिंग फॅन आहे आपल्याकडे. सीलिंग फॅन आहे. सीलिंग फॅनला सीलिंग फॅन आहे. सीलिंग फॅनचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती दिलेला आहे 2 kg मीटर स्क्वेअर attain its maximum frequency of 60 rpm म्हणजे याची एंड फ्रिक्वेन्सी दिलेली आहे rpm equals to 60 रिवॉल्यूशन पर सेकंड येतं. 60 डिवाइडेड बाय 60 equals to 1 हर्ट्ज. बरोबर आहे. रिवॉल्यूशन पर मिनिट म्हणजे एका मिनिटामध्ये 60 रिवॉल्यूशन आता एका सेकंदामध्ये 1. ठीक आहे. मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी अटेंड करते ते किती मिनिटामध्ये हे करते 2 सेकंदामध्ये. ठीक आहे. तर आपल्याला काढायचा आहे पॉवर रेटिंग. आपल्याला काढायचं आहे त्या फॅनचा सीलिंग फॅनचा पॉवर रेटिंग. आता या ठिकाणी जे गिवन आहे ते आपण घेतलं. याच्यामध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया दिला, आरपीएम दिलेला आहे आणि ते अटेंड करण्यासाठी लागणारा वेळ दिलेला आहे. त्याच्यावरून आपल्याला पॉवर रेटिंग काढायचा आहे. पॉवर रेटिंग कसा काढायचा मित्रांनो? पॉवर रेटिंग आहे लिनियर मध्ये कसं असतं वर्क डन डिवाइडेड बाय टाइम. लिनियर मध्ये सपोज हा एक मास आहे, वेलोसिटीने v या वेलोसिटी ट्रॅव्हल करत आहे, तर याच्यावरती वर्क डन पॉवर काय म्हणतो? पॉवर कसं काढतो? पॉवर काढतो वर्क डन अपॉन टाइम. बरोबर आहे. तर या वर्क डन ला आपण काय म्हणतो? वर्क डन ला फोर्स इंटू डिस्टन्स. बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे की डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम काय आहे? ते आहे वेलोसिटी. फोर्स इंटू वेलोसिटी. बरोबर आहे. हेच एनालॉजी म्हणजे इथं काय आलं P इक्वल्स टू F इंटू V. ही एनालॉजी आपण जर वापरली तर रोटेशनल मध्ये काय आहे ते P आपण रिप्लेस करतो L ने. सॉरी P आहे ना, पॉवर रेटिंग आहे P. पॉवर रेटिंगला आपण कसं लिहितो? फोर्स आपण रिप्लेस करतो टॉर्क ने टाऊ आणि लिनियर वेलोसिटी रिप्लेस होईल अँगुलर वेलोसिटीने. मग या ठिकाणी आपल्याला टॉर्क कसा काढता येईल? या फॅनचा टॉर्क कसा काढता येईल? आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेला आहे, आपल्याला काढायचा टॉर्क ओमेगा आपण इथे काढू शकतो. तर टॉर्क कसा काढता येईल मित्रांनो? टॉर्क आपल्याला काढायचा जर असेल तर आपल्याला रिलेशन माहिती आहे टाऊ इक्वल्स टू I इंटू अल्फा. बरोबर आहे. टाऊ इक्वल्स टू I इंटू अल्फा. आता इथे आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला अल्फा काढावा लागणार आहे. मग अल्फा कसा काढायचा? तर अल्फा आपल्याला काढता येईल इनिशियल वेलोसिटी, इनिशियल अँगुलर वेलोसिटी आणि फायनल अँगुलर वेलोसिटी वरून. आता या ठिकाणी बघा हा फॅन 0 पासून स्टार्ट झाला,
म्हणजे इनिशियल अँगुलर व्हेलॉसिटी किती आहे 0, ओमेगा इक्वल्स टू 0, आणि फायनल अँगुलर व्हेलॉसिटी किती येईल ओमेगा, फायनल अँगुलर व्हेलॉसिटी 2 पाय आहे, अटेन फायनल आहे ना, अटेन स्पीड मॅक्सिमम स्पीड किती आहे 2 पाय, आणि टाइम सुद्धा लागू राहिला आपल्याला 2 पाय. याच्यावरून अल्फा काढता येईल आपल्याला. अल्फा कसा काढता येईल मित्रांनो, अल्फा कसा काढता येईल, फायनल अँगुलर व्हेलॉसिटी इक्वल्स टू इनिशियल अँगुलर व्हेलॉसिटी प्लस अल्फा इंटू टी. हे आहे आपल्याकडे 2 पाय, हे आहे 0, आणि अल्फा काढायचा आपल्याला, आणि हे आहे 2 पाय. हे झालं 2 पाय, 2 पाय इक्वल्स टू 2 पाय अल्फा, मग अल्फा इक्वल्स टू 1. बरोबर आहे, हे भेटलं आपल्याला अल्फा. मोमेंट ऑफ इनर्शिया आहे आपल्याकडे, त्याच्यावरून टॉर्क काढू आपण. मग हे टाऊ इंटू अँगुलर व्हेलॉसिटी इक्वल्स टू टाऊ भेटलं आपल्याला, आय इंटू अल्फा, आय इंटू अल्फा इंटू ओमेगा. पी इक्वल्स टू काय, पी इक्वल्स टू काय, आय किती आहे 2, अल्फा भेटला आपल्याला 1, ओमेगा किती आहे, ओमेगा बघा, ओमेगा आहे आपल्याकडे 2 पाय एल. p इक्वल्स टू 2 इंटू 1 इंटू 2 पाय. n किती आहे, n किती आहे 1, त्याच्यामुळे इथे 1. पॉवर रेटिंग किती आली 2 इंटू 2 4 पाय. 4 पाय ची व्हॅल्यू किती आहे 4 इंटू 3.142 इक्वल्स टू, याचा आन्सर येतं 12.568. हे झालं पॉवर रेटिंग, हे असतं वॅट मध्ये. अशा प्रकारे हे आन्सर काढता येईल. तर आज आपण इथेच थांबूया. नेक्स्ट लेक्चरला या चॅप्टरचा शेवटचा पॉइंट घ्यायचा आपल्याला, रोलिंग मोशन. रोलिंग मोशन झाल्यानंतर हे चॅप्टर आपलं कंप्लीट होणार आहे, आणि त्याच्यानंतर आपण नेक्स्ट चॅप्टर चालू करणार आहे. तर आज आपण इथे